काय करूया? हा मालक आता हे सगळं नीट आवरून घ्यायचं. हे झोपडंय हवं तर तसं झालं पाहिजे. अजिबात बाकी काही दुसरं करायचं नाही. आता हे कुंपण तेवढं बांधून घ्या पहिले. बरं काय? हा चला द्या म्हणून द्या माझ्याकडं. हा म्हणजे चला करा सुरू. घ्या हवंय ना व द्या की. घ्या की. घे. आता की बरं घ्या घ्या. थोडा गप्प जाऊ तुम्ही. हा तिकडे बाकी का माझं घर आहे मला बांधून घ्यायचंय. मी इथंच थांबणार. करायचं तर कर लवकर. करू नवं का जाऊ? करा की मालक. जरा तिकडे वा. हा करा. अहो बस ना अजून खड्डा करा की. काढ रे बाबा ती काढ. केवढा घाम आलाय तुम्हाला. पुसतो मी. हो काय करताय तुम्ही? पुसतो की घाम आलाय. ते मी माझं बघतो काय करायचं ते. जाऊ तुम्ही. पुसतो की. अहो तुम्ही जाऊ म्हणले ना. हा जातोय. कास्ते देईन एक. घट्ट बांधा. पूर्वी होता तसाच पाहिजे. हा काय करतो थोडं तुम्ही थोडं तुम्ही थोडं बघू. मालक बघा बघा नीट लावा. हा ते नीट घे रे आतमध्ये. हा ढकल इकडं. हा झालं काय? हा जरा अजून दावा. थांब हे बघ इकडे बघ. हा हे बघ इकडे घे. बांध हा हा इकडं. हा इकडे आहे दाब जरा. झालं काय? हा बस ऐक मी आता ते माती टाकतो काय? हा माती ढकल सगळी व्यवस्थित ढकल. होय. हे बरकत हा झालं काय? झाले ठीक आहे बाहेर ये. लावले ना व्यवस्थित. होय होय. हा चल झालं चल चल. ओ मालक अहो चल कुठं अजून आतलं राहिले की. आतलं माझा काय संबंध? काय संबंध? आज चला मग सांगतो काय ते. चला चला. नाही आतमध्ये नाही. तुमचं काय बी भरोसा नाही बघा. का मी काय तुला चावतोय होय? हा ए मनू मी कायला चावतोय काय? हा बघा मनू पण नाही म्हणायला लागली. चला आज चला. उरलेली जबाबदारी पूर्ण करा तुमची. जबाबदारी हो हे बघा तुमचं झोपडं पडलं होतं आता बांधून दिलंय. माझी जबाबदारी संपली आता. अरे बाबा आज तर चल मग सांगतो काय ते जबाबदारी. चल आतमध्ये मग सांगतो. चल 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 ये चल की तेवढ्यासाठी परत आडा घालायला नको. हत्ती गेला आणि चिपूट राहिला असं व्हायला नको. चल म्हणतात चल. नाही अरे मी म्हणते ना चल चल. अरे पण चल की असू दे तुझं काय असू दे. चल चल. हा हे काय रिकाम्या हाताने कशाला आला. सामान घेऊन ये माझा. जाऊ चल रे. चला सामान लावून द्या आता मला. चला चला खोला खोला. चला चला. ओ मालक ही काय तुमची तालीम नाही. हे माझं घर आहे. महाल आहे महाल. तेव्हा ही तर अजिबात धसमुसलेपणा करायचा नाही. नाजूकपणानं काम करायचं.
आहे ना व? हा तुम्ही जावा आता, पण मी काय म्हणतो तेवढं पडतं तेवढं आणून द्या. पडतं? हा खिडक्यांना लावायला पडले ना गं. तर तुमच्या गावातल्या डोंकावळ्यांनी वाकून वाकून खिडकीतनं बघितलं म्हणजे तर मी काय करू? हे बघा, माझा काय बी संबंध नाही, तुमचं तुम्ही बघून काय ते. झोपडी पाडताना नाही बरं म्हणलं असं. हो मी नाही पाडले हो. तुझ्या माणसांनी पाडली का नाही झोपडी? हा म्हणजे तूच पाडली, तुझी जिम्मेदारी आहे. बायकांचं रक्षण करणं कर्तव्य असं तूच म्हणलास ना व, मग तसं वागायला ना ग. आणि मी काय म्हणतो, मी जरा दोन शब्द गोड बोललो, पण तुला मालक मालक केलं म्हणून लगेच रुबाब करायची गरज नाही. जिजाला तिचा हक्क मिळालाच पाहिजे, नुकसान भरपाई झालीच पाहिजे. चल. बहिणी लयच आंबवायला लागला की तुम्ही राहणार. आंबत नाही हो, राणाजींना जरा गुंतवती. राणा, अरे खिडकीचे पडदा का काढलाय? ते मी आपलं काय ते? हा अगं पावसा पाण्याचे दिवस आहेत का नाही, तो मला वाटलं धुतलं नसणार म्हणून काढलं. कोण म्हणलं? अरे धुतल्यात की मी. होय काय? अगं, ते मला वाटलं आता ऊन पडलं नाही म्हणून तू धुतलं नसणार. काढलं ते तर धुवून आणतो की. हा अरे मी धुते की. अगं कशाला? अगं आपल्या मळ्यामध्ये खळखळ पाण्यामध्ये मस्तपैकी धुवून आणतो. आलोच. एक नंबर चहा झालाय बघा. या या मला चहा घेणार काय? हा घेत नाही मी. अहो त्यानं बॉडी जळते तिची. हे घ्या तुमचं पडदं. देताय कुठं? लावून द्या खिडकीला. ओके. लावा लावा. काय करायला मर्दा, याचा परत लावायला. नुसता भरलेला पहिलवान पडदा मी लागते ना. भारी दिसतोय बघा माझा महाल. एक नंबर. होय ना व? आलं? चला ठीक आहे. हा चला कुठं? ते चादरन बेडशीट नाही आणलं तुम्ही? साधारण बेडशीट. हा ते तुम्ही मला किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हा माझ्या सामानाकडे दुर्लक्ष झालं. पावसामुळे माझ्या चादरीला आणि बेडशीटीला बुरशी आल्या. आता रातच्याला झोपायचं कसं? बरोबर आहे. हे आणि तुम्ही कधी सांगितलं होतं? आता सांगायलोय की जावा घेऊन या. बघा माझा काय बी संबंध नाही. व्हय काय? ठीक आहे मग. रातच्याला मी तुमच्या खोलीत येतो की झोपायला? तशी बी तुमची खोली लई मोठी आहे, तिकडं मी आरामात झोपून जाईन. व्हय की नाही? नाही नाही काय गरज नाही, आणतो मी. अरे लवकर ये. राणा हे काय रे? हे बघ ते हा ते काय झालंय, पावसामुळे चादरीले ओल्या झाल्यात ग आणि लई वास बी मारायला म्हणून जरा धुवायला घेऊन जातो. हा अरे मी धुते की. कशाला?
आपल्या मळ्याच्या खळखळ पाण्यामध्ये मस्तपैकी धुवून आणतो हा. चल येतो. राणा वहिनी आला रान. हा हा या मालक या ये. या की तर झाले ना वर समजा. ए, चल चल चल. ती उशीने आणली तुम्ही गोष्टी हा हो हे बघा एकदाच काय ते सांगा काय पाहिजे आणि काय नको ते असं सारखं सारखं मला आणायला लावत जाऊ नका सा. ठीक आहे मग यादी करा लिहून घ्या यादी माझं घर कसलं घरासारखं दिसायला पाहिजे या लिहून वय पेन आहे का तुमच्याकडे? होय हे. या तर इथं वाजता येत नाही ना हो. हिच्याकडे वही पण कसं हो हे घ्या लिहू लिहू. तूच लिहू. आम्ही दोघे बी अडाणे ना. तूच लिहू. राणा आता तू तुझी झोपडं पाडलीस एवढं करायच पाहिजे की. ए मी नाही पाडलंय. काना कधी बायकांची घरं पाडत नसतो. अरे पण तुझं नाव सांगून तुझ्या माणसानेच पाडले ना हो. मग लिहू असू दे. सांगा. हो इज्जतीत सांगतोय तेव्हा घ्या लिहून नाही तर आर तुरावर येईन काय नको नको लिहू की मर्दा. सांगा. येऊन घ्या 4 टिकल्यांची पाकिट बांगड्या काजळ तेलाची बाटली हो हो हे काय सांगाल तुम्ही समजा तर बायकांची यादी आहे मी कसं आणू. बाई आणि गडी असा भेदभाव करायचा नसतोय सांगितलंय नव नग त्या माणसाने सांगितलंय नव तुला येऊन घे हा लिहू लिहू. सांगा. तेलाची बाटली कंगवा आणि हो हो थांबा थांबा थांबा. आधी लईट मोठी आहे वाटतं. हा ते जरा निवांत मध्ये लिहितो बघ. सांगा. शॅम्पू बिंपू लागणार. हा चिकटही पाहिजे की चिकटही लिहा हा एक कॅलेंडर पण पाहिजे हे काय आहे की नवीन पाहिजे रे कॅलेंडर ही तू हा ते पायपूस पाहिजे हा पाय पुसणं लिह. खराटा बिराटा काय? कराटे पण पाहिजे कराटे कसं आहे माझं घर जसं आधी होतं का नाही तसं झालं पाहिजे परत बरोबर आहे. हा. लिहू रे सगळं लिहू. लिहू लिहू. ते हे घोंगडं घोंगडे घोंगडं पाहिजे एका दोन दोन द्या दोन लिहू घोंगडं. आणि काय नेल पॉलिश बिलिश काय तुम्हाला? नाही ते लावत नाही ना मी लक्ष राहू दे. हा डाळी बिळी काय लागणार? डाळी पाहिजे तूर डाळ पाहिजे मूग डाळ पाहिजे उडीद डाळ पाहिजे लिवा लिवा पटापट लिवा झालं काय तुला बी पाहिजे का अजून एक? हा नाही तो हाय माझ्याकडं होय काय नाही, घेतला असता की नाही तर. लिह. ए एवढं द्या. कंगवा आरसा टिकल्याची पाकिट 5. काय दादा बायकोने मोठीच लिस्ट दिली की. तेवढं डोक्याला तेल लावायची बाटली द्या ना आधी टिकली द्या मला टिकलीचं पाकिट ही बघू का यात अहो ही आहे की यात द्या ताई दुकानातली टिकल्याची पाकिट संपली की हो. काय त्यांनी घेतलंय विचारा की मग. दादा अहो तुमच्या बायकोला एखादं कमी द्या की परत आणतो म्हणून सांगा की. 5 म्हणजे 5 बायकोनं काय हुकूम सोडला का काय? नशिबाला नाही बायको असला नवरा मिळाला नाहीतर आमचं त्यांनी अहो माझ्यासाठी काय आणायचं राहिलं बाजूला असं भेटाय बी येत नाही. राणा भाऊजी, अहो, राणा भाऊजी, ते पैसा राहू द्या. अहो, राणा भाऊजी, हे समजा बायकोसाठी लिहिलं ना हो? बायको कुठं आली
राणावर पण लय टेन्शन मध्ये होता बघा आणि तुमच्याबद्दल त्याला टेन्शन बघून मला लय भारी वाटत होतं बघा. म्हणून तर मी खुश आहे. त्या सांगा का होईना राणाजींनी मला त्यांची बायको म्हणून स्वीकारली आणि आता मनापासून स्वीकारतील यासाठी काहीतरी करायला पाहिजे. होय होय आणि त्यासाठी जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे बघा. अरे चायनीज पिशीचा अरे किती चहा प्यायला लागलाय तू काय अरे चहा पिऊन पिऊन मरशील की बाबा. जो पैलवान सांगतो ती जरा आई ए तुलाही बोलू नकोस मला कळते काय करायचं त्याला. अरे राणा आलाच नाही सगळं आणलंच नव्हतं साहित्य. काय दिसते ना आणलंय ते हे का तुमचं सामान. ए, वा तुझं चांगलं चाललंय की इकडे चहा पीत बसलायस तोय. माझ्या संकट आला असतास तर मेला असतास तोय. नाही रे तिथं काम होतं. मर्दाला लई मोठा घोर झालाय. कसला घोर. तू चल मी तुला समजा सांगतो. चल चल हा ठेवतो. तर ये बाहेर सांगतो तुला. चल मालक 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 ते थँक्यू बर काय. हा हा चला चल. झालं समजा सामान झालं फक्त एक बाकी अजून आहेच का आणि काय राहिलंय. जात तेवढं फक्त आणून द्या. जात हे कुठं आणून देऊ. हा त्या परीच एक काम करतो मी की नाही सच्याला सांगतो तो पीठ आणून दे. हा नाही 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 मला खीर खाऊ वाटली म्हणजे ते काय नाही मला जातच पाहिजे. मी का देऊ माझा काय संबंध आहे. काय संबंध नवऱ्याचं कर्तव्य आहे ते. हो मी नवरा बिवरा नाही कोणाचा. काय काय मग गावभर जाहिरात केली की बायको म्हणून. तुझ्यामुळे झाले बघ. हे बघा तुम्ही सापडायला पाहिजे म्हणून हे समजा केलं काय रे. वय वय ते उडखायचं होतं म्हणून केली. बघा हुडकायला केलती का मला बदनाम करायला केलती. ते काय नाही जात पाहिजे म्हणजे पाहिजे. हे बघा आठवडीचा बाजार 4 दिवसात लागेल किंवा तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते मी आणून देतो. हा चला. नाही नाही आत्ताच्या आत्ता मला जात पाहिजे. कुठनं पण आणून दे. पाहिजे तर तुझ्या घरचं आणून दे. बाई काय डोसक्यावर पडली काय. एवढं समजावून सांगायलोय समजून घ्यायला तयार नाही. तू तू शांत राहा तू. ऐकून घेतो तर लईच बोलायला लागली ही. ए देतो का नाही मला जात आणून का जाऊ पोलिसात तक्रार अरे जा, करायला. काय करायचं ते कर जा. जा. अहो काय करायचं. सांगू दे. सांगू दे की. अहो थांबा. अहो आणून देईल तो. अहो ऐका तरी अहो देईल तो आणून. अहो थांबा की आणून देईल जरा थांबा की 2 अरे बे बरकत का आणून दे. तू जरा शांत राहा की. ही बाई नाही शानी. अरे ती तुझ्यावर डाऊट देईल तू किडनॅप केलतस म्हणून. तू जरा शांत राहा. कुठं मी तिला समजावून शांत केलंय. ती जर पोलीस स्टेशनात गेली आणि तुझ्याबद्दल काय बाय सांगितलं तर पोलीस तुला परत जेलात नेतील. आधीच तुझ्यावरती डाऊट ठेवून तेव्हा जरा शांत राहा. तू जर जेलात गेलास तर गोदा का हात पिईल. शांत राहा. निदान गोदा कासाठी तरी शांत राहा. काय बोलू नकोस. आणून द्यायचं जातं. कसं काय आणून देऊ. आपल्या घरात जातं कसं द्यायचं मला सांग. आपली परंपरा आहे ती. माहिती पण ना इलाज तो इलाज क्या आणून देतो म्हण. गोदा कशाची तरी म्हणती मरता. ए जात मिळणार आहे काय मला का जाऊ पोलिसात. आणतोय आणतोय अरे काय आणतोय आणतोय म्हणलं ना आता. जा घेऊन ये जा लवकर. चाललाय जा लवकर. गेला. बरकत भाऊजी माझ्या हक्काचं माझ्या घरचं जात मला परत मिळणार बर. ही तर फक्त सुरुवात आहे. लवकरच राणाजींना परत मिळवणार.